हॅलो एव्हरीवन, माझं नाव अनुष्का पोळ आहे आणि मला MHT CET PCMमध्ये 99.98 पर्सेंटाईल होते. तर माझी मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीसोबतची जर्नी सुरू झाली 11thमध्ये. बऱ्याच जणांकडून MSCबद्दल ऐकलं होतं, तर मग मी 11thला डेमो बॅच जॉईन केली. तिथले जे टीचर्स आहेत त्यांची टीचिंग स्टाईल आणि ज्या प्रकारे ते डाऊट सॉल्व्ह करायचे आमचे, ते मला खूप आवडलेलं. मग तिथेच जॉईन करायचं ठरवलं. तर आमची 11ची जी फर्स्ट मेजर टेस्ट होती ती झाली ऑगस्टमध्ये. त्याच्यामध्ये चांगले मार्क पडले, पण त्यानंतरच्या ज्या टेस्ट होत्या त्याच्यामध्ये माझे मार्क जरा कमी व्हायला लागले. मोस्टली मला मॅथ्समध्ये प्रॉब्लेम येत होता. जेव्हा मी सरांशी वगैरे बोलली तर त्यांनी मग मला एक्स्ट्रा क्वेश्चन्स दिलेत. मग त्या क्वेश्चन्स जरा डिफिकल्टी लेवल त्या क्वेश्चन्सची हाय होती ॲज कम्पेअर टू MHT CETचं मॅथ्स. तर त्या क्वेश्चन्सने मला ॲक्च्युली खूप हेल्प केलं माझी थिंकिंग डेव्हलप करण्यासाठी, जेणेकरून जे काही 5-6 टफ क्वेश्चन्स येतात CETच्या पेपरमध्ये मॅथ्सच्या, ते सोडवण्यात मला खूप हेल्प झाली. त्यानंतर 12thमध्ये पण बऱ्याच टेस्ट घेतल्या होत्या आमच्या क्लासने. चॅप्टर वाईज घेतलं, डिफिकल्टी वाईज पण घेतल्या होत्या टेस्ट. त्यानंतर आमचं सिलेबसही खूप लवकर संपलेला, म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये फिजिक्स केमिस्ट्रीचा कंप्लीट सिलेबस झाला होता आणि मॅथ्सचा जो सिलेबस होता तो आमचा नोव्हेंबर स्टार्टिंगमध्ये कंप्लीट झाला होता. तर त्यानंतर रिव्हिजन स्टार्ट्स केले. 11th, 12th सगळे चॅप्टर वाईज PYQs वगैरे सगळ्याची रिव्हिजन घेतली. 11thसाठी जो गॅप पडला होता मध्ये 12thमुळे, तर ते जे कन्सेप्ट विसरल्यासारखे झाले ते सगळे पुन्हा रिवाईज झाले आणि क्लिअर झाले. त्यानंतर मग आमच्या टेस्ट सिरीज लागल्या. प्रॉपर MHT CETचा पॅटर्न असतो तसे 3 तासाच्या, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही. ऑफलाईनमध्ये तर तसं माझे चांगले मार्क पडत होते, पण ऑनलाईन टेस्ट सिरीजच्या वेळेस मी पॅनिक व्हायची, टेन्शन यायचं मला. मग सिली मिस्टेक मी भरपूर करायची, त्याच्यामध्ये चुकीचं ऑप्शन सिलेक्ट करायची किंवा एखादा येणारा क्वेश्चन मला सुटत नसायचा. तेव्हा टाईम पुरत नव्हता मला अजिबात. ऑनलाईन टेस्टला तर कधीच टाईम पुरत नव्हता. मग सरांशी वगैरे बोलले, ते बोलले प्रॅक्टिस वाढव आणि टेन्शन घेऊ नकोस जास्त ऑनलाईन टेस्टचं, कारण तू जेवढं टेन्शन घेतेस मग तुला जेवढे एक्सपेक्टेड त्यापेक्षा कमी मार्क पडत आहेत आणि मग तुझा स्कोर अफेक्ट होईल त्याच्यामुळे. तरी मला जो माझा फर्स्ट अटेम्प्ट होता CETचा, त्याच्यामध्ये मला टाईम पुरला नव्हता मॅथ्सला. माझे 5 क्वेश्चन्स राहिले होते. मग त्यानंतर जो फर्स्ट अटेम्प्ट नंतर ऑनलाईन टेस्ट सिरीज होत्या आमच्या, त्याच्यामध्ये मॅट्रिक्सकडूनच आम्हाला टाईम कमी करण्यात आला. म्हणजे आधी 5 मिनिट्स रिड्यूस केले, मग 10 मिनिट्स रिड्यूस केले, असं करत 20 मिनिट्स रिड्यूस केले ते आमच्या ऑनलाईन टेस्टमध्ये. त्याच्यामुळे टाईम मॅनेजमेंटमध्ये खूप हेल्प झाली. आणि मग जो सेकंड अटेम्प्ट होता माझा, त्यामध्ये माझा फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर तर टाईममध्ये झाला, पण मॅथ्सचा पण माझा 2 मिनिटं आधी झाला आणि माझा स्कोर जास्त होता फर्स्ट अटेम्प्टपेक्षा. तर माझं ज्युनियर्सला एकच ॲडवाईस असेल की एक्झामच्या जस्ट आधी जास्त स्ट्रेस किंवा टेन्शन घेऊ नका, कारण तुम्ही जेवढं स्ट्रेस्ड असतं मग तेवढं सिली मिस्टेक होण्याचे चान्सेस वाढतात, तुम्हाला टाईम पुरत नाही असं वाटतं. म्हणून डोकं शांत ठेवून एक्झामला जावा आणि टीचर्ससोबत कॉन्टॅक्टमध्ये राहावा, कारण त्यांना तुमचं ॲक्च्युअल पोटेन्शियल काय असतं ते माहीत असतं आणि सो ते सारखे मोटिवेट करत राहतात तुम्हाला त्यासाठी. थँक्यू.